हॉस्पिटल कृती समितीचे डेलिगेशन्स हेल्थ मिनिस्टराक मेळपाक येयल्ले. तुवें गांवान एक नवें हॉस्पिटल बांदलां आणि आमच्या वांगडा आमदार प्रवीण आर्लेकर आशिल्ले, ताणें इनिशिएट करून आमकां व्हेल्ले. थंय हॉस्पिटल बांदलां, 100 कोटीचें नवें हॉस्पिटल बांदलां. गेली 10 वर्सां ते बिल्डींग 10 वर्सां जालीं चालू आसलें काम, आणि 4-5 वर्सां फाटीं तें काम कंप्लीटूय जालां, पण फिनीश जावंक नासलें. आतां ते फिनिशिंगाचेर पावलां. तातूंत ते आतां बेगीचे बेगीन हॉस्पिटल चालू करचे, हे जे आमकां कळटा ते भाशेन ते हॉस्पिटल GMCच्या अंडर चलोवपाक बांदलां. थंय इंटेन्सीव ट्रेनिंग घेवपाक MBBS शिकतात त्या भुरग्यांक. म्हणटच ते बेगीन चालू जावचे. आनी आमकां अशेंय कळटा की ते थंय कम्युनिटी हेल्थ सेंटर आसा. ते कम्युनिटी हेल्थ सेंटर तातूंत त्या नव्या बिल्डिंगान जे 100 खाटाचें हॉस्पिटल आसा तातूंत शिफ्ट करपाची तांची अशी चिंता म्हणून तेजे खातीर आमी ते विरोध करपा खातीर आनी मिनिस्टराक निदर्शनाक हाडपा खातीर आमी मेळपाक आयिल्ले की तशें करनाका. ते हॉस्पिटल ज्या कारणां खातीर बांदलां तशेंच त्यो फॅसिलिटी आमकां पेडणे तालुक्याक दिवच्यो, हो आमचो आयज मेळपाचो उद्देश आसलो. पण अजून ते कित्याक सुरू जावंक अशें तेचेर कितें सांगलां मंत्र्यांनी? सुरू जावंक ना तो मिनिस्टर म्हणटा की आपणाक अजून हँडओव्हर जावंक ना, म्हणजे GSIDC जे बांदकाम ते आसा तांच्यांनी आपणाक हँडओव्हर करूंक ना म्हणटच आमी ताचेर फुडली कारवाय करूं शकता. ह्या हॉस्पिटलाचो इश्यू आहा तो कितलीशीं वर्सां चालू आसा, इतलो लेट जावन तुम्ही लोक कशा करप आसा? आमी फाटलीं 2 वर्सां त्या हॉस्पिटलाक लागून फॉलोअप करीत. आमी त्याच्या पयलीं CMाकूय मेळ्ळे. फाटल्या असेंब्ली जेन्ना जाल्ली तेन्ना आमी CMाक मेळ्ळे. CMानूय आमकां पॉझिटिव्ह दिल्ले रिप्लाय की आमी जानेवारीन चालू करता, डिसेंबरान चालू करता. आतां जानेवारी सोंपत जाल्या. सो आयज आमी मिनिस्टराक मेळ्ळ्या बरोबर मिनिस्टरान ऑलरेडी एक्शन स्टार्ट केल्या. तांणी GSIDC सेक्रेटरी हेल्थ आपूण मिनिस्टर आमदारांनी आमकां आपयल्या. तांणी तेंच्या बरोबर मिटींग करपाक की GSIDC जी आसा तिणें मातशें ते प्रोजेक्शन दाखोवपाचें आतां सद्याच्या परिस्थितीन कितें कितें थंय केलां आनी तांकां आनी कितलो टायम लागतलो हँडओव्हर करपाक. ताचेर माननीय आरोग्य मंत्री श्री विश्वजीत राणे आणि ऑलरेडी इन्स्ट्रक्शन दिल्ली आसा. आणि ह्या 4 दिसांची मिटींग आपण कन्वे करता सांगला, आमदाराक आपयता सांगला, आमचे जे डेलिगेशन आले आमकांय आपयता म्हणून सांगला. आणि त्या प्रमाणे त्याचेर एक्शन ऑलरेडी स्टार्ट जातली. आणि इज व्हेरी पॉझिटिव्ह माननीय आरोग्य मंत्री जाता तितले बेगिनात बेगीन ते हॉस्पिटल स्टार्ट करपाक जाय. आणि तांणी आमकां प्रॉमिस केला की ते 100 बेडेड जे GMC लिंक हॉस्पिटल जावंक जाय तशेंच जातले. पण कितलो फाटी तुम्ही फॉलोअप आणि अपडेट घेतलेले? फाटले 2 वर्सां त्याच विशयाचेर आमी स्पेशली तुवें हॉस्पिटल नागरीक कृती समिती जी आसा ती स्थापन करून त्याच्या अंडर आमी सगळ्या गांवांनी सगळ्या सरपंचांक पंचायतींक सगळ्यांक विजीट दिवन तांकां अवेरनेसूय केलो. त्या शिवाय आमी जवळ 10,000 पॅम्पलेटूय वाटली ह्या हॉस्पिटलाची कितें गरज आसा. आयज जेन्ना येदे व्हडले प्रोजेक्ट जेन्ना आमच्या पेडणे तालुक्यान येता, मोपा इंटरनॅशनल एअरपोर्टा सारको एक विशय प्रोजेक्ट कंप्लीट जाला, ऑपरेशन स्टार्ट जाला. आणि समजा फाल्यां त्या मोपा एअरपोर्टाचेर येदा कदाचित कितें कॅज्युअलिटी जर जाली जाल्यार थंय आमच्या लागीं अशें एकूय हॉस्पिटल ना जे त्वरीत तांचेर कितें तरी ट्रिटमेंट करूंक मेळटली. सो ताका लागून ते तेंच्या लक्षांत हाडून दिले. आणि माननीय आरोग्य मंत्री त्या बाबतींत एकदम पॉझिटिव्ह आसा आणि ताकाय तेची इच्छा आसा जाता तितले ते बेगीन हॉस्पिटल आमी सुरू करता. भास्कर एवरी टायम आमी कितें करतले, एवरी टायम जेन्ना जेन्ना आमी फॉलोअप घेतले तेन्ना आमकां आश्वासन दिताले की ह्या डिसेंबरान सुरू जाता, 21 सुरू जाता, 22 सुरू जाता, 23 एवरी डिसेंबर आमकां डेट दिताले. आतां आमकां 24 डिसेंबर 24 डेट दिली, पण ते तरी ते जावंक ना. आमी तो पर्यंत रावले, जो पर्यंत आमकां डिसेंबर वयता तो पर्यंत रावले. पण आतांच्या कंडिशनान थंय जे सिव्हील वर्क जे आसा, जे बिल्डींग मेन स्ट्रक्चर जे आहा ते रेडी जाल्या. अदर मेडिकल इक्विपमेंट्स बी जाय ती घेवून ना. आणि त्याच्याबद्दल फायनान्शियल अप्रुव्हल जे आहा त्याचे 13 कोटीचे फायनान्शियल अप्रुव्हल गव्हर्नमेंटान ऑलरेडी केलेले आसा. म्हणून आमी हेल्थ मिनिस्टराक मेळोंक येयल्ले की हे जे मेडिकल इक्विपमेंट जे फॅसिलिटीज जाय थंय प्रपोज फॅसिलिटीज आहात GMC लिंक हॉस्पिटलाक, प्रपोज फॅसिलिटीज आहात, ICU युनिट्स आसात, अदर ऑपरेशन थिएटर्स बी आहात, हे फॅसिलिटी करूंक ना. ऑक्सिजनची लायन जी आसा ती कन्स्ट्रक्शन लेवलाचेरच आतां घालूंक जाय आसली, ती घालूं ना. हे डिस्क्रिपन्सीज कितें कितें आसात ते पळोवचे तेंच्यांनी फिजिकली मेडिकल टीम घेवन, डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसची आणि बाकीचे टीम एक्सपर्ट्स घेऊन ती टीम घेऊन आताच स्टडी करपाचे, जे कितें फॅसिलिटीज डिस्क्रिपन्सीज आहात ते कंप्लीट करचे आणि फुल फ्लेज हॉस्पिटल सुरू करचे. ह्यो आमचो तांकां नवी कितें डेडलायन बी दिली. आमकां आतां हेल्थ मिनिस्टरान आतां सांगलेलें आहे की आपण इनिशिएटीव्ह मिटींग घेता आणि ते करता. डेट आतां दिवना. त्याच बरोबर आमचो जो धारगोचो आमदार आहा प्रवीण आर्लेकर तेणी पाठबळ दिल्ले आणि त्याच्या मार्फतच आयज आमी मिनिस्टराक घेवन मेळ्ळेले आहा. आणि एकंदरीत वातावरण जे उलयला मिनिस्टर हेल्थ मिनिस्टर ते पॉझिटिव्ह आहा. आणि हे बेगींतल्या बेगीन पेडणेकारांक एक
आमकां एक आसरो मेळटलो कित्याक आसरो ना जाल्यार आमकां डायरेक्ट मेडिकलान येवचें लागता आनी मेडिकलान आयच्या परिस्थितीन जर मेडिकलान एक पेशंट जर येतो जाल्यार वाटेर कितके फावटी खंय मरतलो तो सांगपाक जायना तेचे खातीर बेगींतल्या बेगीन करतलो म्हणून मिनिस्टरान सांगलेलें आनी घेतलो अशें आमकां आशा आहा आनी जातलें काम आमकां जी मेडिकल इक्विपमेंट्स आसा न्ही तेजो इक्विपमेंट्साचो जो प्रोसेस केलो आतां जर स्टार्ट केलो जाल्यार ह्या मनसूनच्या पयलीं जावंक शकता बिकॉज एटलीस्ट 4-5 मंथ्स तेका जाय पण आता स्टार्ट केलें ना तेंच्यांनी इनिशिएटीव घेतला आता जे कितें मेडिकल इक्विपमेंट्साक कितें कितें फॅसिलिटी बिफोर GSIDC तांकां हँडओव्हर करच्या पयलीं आपण इनिशिएटीव घेवन कितें फॅसिलिटीज जाय ते आपण पळयता सो दॅट हँडओव्हर आमकां जालें काय इमिडिएट आपण सुरू करता फायनान्शियल अप्रुवल जालें ओन्ली टेंडर हँडओव्हर केल्या उपरांत टेंडर जाते ना ते इक्विपमेंट्साचे ना मेडिकल इक्विपमेंट्साचे ना मेडिकल ताका लागूनच आमी फॉलोअप घेता चल